तर माझे नाव शेंडकर संस्कार सुरेश आहे. माझ्या शाळेचे नाव आहे माणिक बाबा विद्यालय शेळगाव. माझ्या प्रयोगाचा मुख्य विषय आहे समाजासाठी विज्ञान व तंत्रज्ञान. माझ्या प्रयोगाचा उपविषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील नवकल्पनांचा विकास. माझ्या प्रयोगाचे नाव आहे प्लास्टिक पाईप मायक्रोस्कोप. माझ्या प्रयोगासाठी मी पुढील साहित्य घेतले आहे. आयपीस, ऑब्जेक्टिव्ह लेन्स, सनबोर्ड, स्लाइड, हाफ इंच प्लास्टिक पाईप, 5 कॉर्नर, 40, 9 वायर बॅटरी, स्विच, वायर, बल्ब, स्केल, रबर बँड, स्क्रू. पहिल्यांदा आपण एक टी घेणार आहोत. परत त्याला एक बाजूने पहिल्या 7 सेंटीमीटरचा तुकडा व दुसऱ्या बाजूने दुसरा 7 सेंटीमीटरचा तुकडा घेतले. पहिल्या बाजूने पहिल्या 7 सेंटीमीटरचा तुकडा जोडून घेऊया व दुसऱ्या बाजूने दुसरा 7 सेंटीमीटरचा तुकडा जोडून घेतला. पण पहिल्या बाजूने पहिल्या 7 सेंटीमीटरच्या तुकड्याला पहिला कॉर्नर व दुसऱ्या बाजूने दुसरा 7 सेंटीमीटरच्या तुकड्याला दुसरा कॉर्नर. तसं दुसऱ्या बेटीला आपण तसंच करूया. परत एक टी घेऊया. तर पहिल्या बाजूला पहिला 7 सेंटीमीटरचा तुकडा जोडून घेऊया व तुला दुसऱ्या बाजूने दुसरा 7 सेंटीमीटरचा तुकडा जोडून घेऊया. परत पहिल्या 7 सेंटीमीटर तुकड्याला पहिला कॉर्नर व दुसऱ्या 7 सेंटीमीटर तुकड्याला दुसरा कॉर्नर. तसंच परत 21 सेंटीमीटरचा एक तुकडा जोडून घेऊया. तुकडा परत त्याला एक सनबोर्ड जोडून घेऊया. परत त्याला एक टी जोडून घेऊया. परत त्याला हा तुकडा आपण येथे जोडूया व हा तुकडा येथे. हा त्याला बेस रेडी. परत आपण एक टी घेऊया व त्याला एक कॉर्नर जोडून घेऊया. 25 सेंटीमीटर तुकड्याला जोडून घेऊया. व त्याला अप्पर साइड मध्ये 3 सेंटीमीटर तुकडा व लोअर साइड मध्ये 5 सेंटीमीटर. अप्पर साइड मध्ये 10x का 10x चा आयपीस व लोअर साइड मध्ये 20x का म्हणजे ऑब्जेक्ट जोडून घेतले. हे आपण कमी वेळात आणि कमी खर्चात बनवू शकतो. या मायक्रोस्कोपच्या सहाय्याने आपण वेगवेगळ्या स्लाइड पाहू शकतो. हाताळण्यास हे सोपे आहे आणि कृत्रिम प्रकाश असल्यामुळे आपण अंधारात सुद्धा स्लाइड पाहू शकतो या लाईटच्या सहाय्याने. आणि स्लाइडचं डिस्टन्स आपल्याला कमी जास्त करण्याचे ह्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट आहे. सूर्यकिरण ह्याच्यापर्यंत पोहोचावे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मागे पुढे करण्याचे ह्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट आहे. अशा प्रकारे आपण हे प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थी हे सूक्ष्मदर्शिका तयार करू शकतो व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्लाइड दाखवून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करू शकतो. हे आपण 5-10 हजार रुपयाचा मायक्रोस्कोप घ्यायची गरज नाही. आपण हे 150-200 मध्ये बनवू शकतो. 9 वोल्ट. आयपीस सर घ्यावं लागतं. हे ऑलरेडी नाही भेटत दुकानात भेटतंय. 10x आहे. कितीला बसतो तो? हे 75 खाली पण असेल ना. हा हे ऑब्जेक्टिव्ह लेन्स. ऑब्जेक्टिव्ह लेन्स इथे आहे का? हा आयपीस आणि ऑब्जेक्टिव्ह लेन्स हे दोन विकत घ्यावे लागतील. त्याच्यामध्ये दुसरं काही लावायला लागतं का आतमध्ये इथे? नाही हा बेस तयार केला तू फक्त. हा हे बेस. दादा माझं सगळं काम आयपीस ऑब्जेक्टिव्ह. पण याला मिररची गरज आहे ना. पण असं 5-10 ऑलरेडी आपल्याला 10 हजाराच्या पुढे भेटतात. हे आपण 150-200 मध्येच बनवू शकतो. बाकी म्हणजे 150-200 बनवू शकतो. 75 रुपये. लेन्स त्याला खर्च नाही. बाकी सगळं खर्च केले.